दोन बेडकांची थरारक गोष्ट, प्रयत्नांची जादू. एका हिरव्यागार जंगलात कमळांनी भरलेल्या सुंदर तलावाजवळ दोन बेडूक राहत होते, चिंटू आणि मिंटू. दोघेही खूप खोडकर आणि साहसी होते. रोज नवीन जागा शोधायची, नवीन खेळ खेळायचे, हे त्यांचे काम. एके दिवशी ते जंगलाच्या बाहेर शेताकडे गेले. तिथे त्यांना एक मोठा दगडी खड्डा दिसला. आत डोकावून पाहतात तर काय, खड्डा पांढऱ्या शुभ्र दुधाने भरलेला. वाह, किती मजा येईल, चिंटू म्हणाला. पण पाय घसरला आणि धपक्क, दोघेही थेट दुधात पडले. दूध खूप खोल होतं, बाहेर उडी मारायला जागाच नव्हती. दोघेही घाबरले. मिंटू रडत म्हणाला, आपण अडकलो, आता काहीच होणार नाही. तो हळूहळू थकू लागला. पण चिंटूच्या डोळ्यात चमक होती. नाही, आपण शेवटपर्यंत प्रयत्न करायचा, हातपाय हलवत रहा. चिंटू सतत पोहत राहिला. वेळ जात होता, चंद्र आकाशात आला, तरीही तो थांबला नाही. हळूहळू दूध घट्ट होऊ लागलं. चिंटूला काहीतरी वेगळं जाणवलं. अरे, हे तर लोणी बनतंय. तो अजून वेगाने हालचाल करू लागला. थोड्याच वेळात दुधाचे लोणी झाले. चिंटू त्या लोण्यावर उभा राहिला, जोरात उडी मारली आणि बाहेर आला. तो थकला होता, पण जिंकला होता. चिंटूने आकाशाकडे पाहून हसत म्हटलं, प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. शिकवण: जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो त्याच्यासाठी अशक्य काहीच नसते. हार मानणे सोपे असते, पण लढणेच खरे शौर्य आहे.